भवं भवानी सहितं नमामि मंगलामि गौर्या गौर्या भूल गया अजय एक मिनट भाऊ भाऊ चालू आहे सगळं तरी खाली सगळं चालू आहे. आता गडबडीत थांब जरा, गडबड नको करू, 2 मिनिटं थांब. आज श्री गणेश उत्सवाच्या निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई या गणेशांचं दर्शन मी शिवसेना पुणे शहर शिवसेना महिला आघाडी यांच्यासमोर घेतलेलं आहे. विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेना नेता एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या माध्यमातून मी शुभेच्छा तर दिलेल्याच आहेत, पण श्रीमंत दगडूशेठ गणेश यांचे आभार मानलेले आहेत. खूप आम्ही कृतज्ञ आहोत, कारण केंद्रात आणि राज्यात
केंद्रात NDAचं आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं त्याबद्दल श्री गणेशाचे आम्ही आभार मानतो. आणि महिलांना सुरक्षितता, पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मुक्तता आणि ज्यांना ज्यांना घरं पाहिजेत त्यांना घरांच्यासाठी म्हणून श्री गणेशाने आशीर्वाद द्यावे अशी मी विनंती करते. आणि मंडळाचा मी सुद्धा सत्कार केलेला आहे आणि अनेक वर्ष हे मंडळ लोकांच्या सेवेमध्ये सातत्याने एवढ्या लोकांना दर्शन देत आहे. माननीय एकनाथजी शिंदे यांच्यावर लिखित श्री ढवळ यांनी दिलेलं पुस्तक सुद्धा मी यांना भेट दिलेलं आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा मी दगडूशेठला येऊ शकले आणि इतकी सुंदर सोय या संपूर्ण दगडूशेठच्या ट्रस्टनी केलेली आहे. आणि आपले सिक्युरिटी म्हणू नका, ती इतकी व्यवस्थित, महिला असो लहान मुलं असो त्यांना व्यवस्थितपणे दर्शन घडवून देत आहेत. आणि बाप्पाला यायचं म्हटल्यावरती इतक्या मनोकामना असतात मनात, पण त्यांचा चेहरा बघितला की असं वाटतं की बाप्पाने आजपर्यंत जे दिलंय ते उत्कृष्टच दिलंय आणि यापुढेही देत राहणार. तर गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. थँक्यू. खाली बस. समोर इकडे.
कसं वाटतं आणि शुभेच्छा द्यायच्या. मागच्या वर्षी दगडूशेठला यायला मला जमलं नव्हतं, बट यावर्षी चांगला योग आला आणि डेकोरेशन खूप सुंदर आहे. नेहमीप्रमाणे खूपच चांगला डेकोरेशन केलेलं आहे. खूप छान वाटलं येऊन. सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या आणि गणपतीच्या सर्वांना शुभेच्छा. दासरामाचा वटता हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरभर वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना मूर्ती जय देव मंगलमूर्ती. चंदनाची उटी कुंभमगेश्वरा हिरे जडता मुकुट शोभा तोबरा संस्कृती नूपुरे धरणी नागुरजा जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना मूर्ती जय देव. अलग बनाया है. आप बहुत अच्छे हो क्योंकि हमारा प्राइड हमारा सर थोड़े से मांगिए. संभाजीनगर से ओपन करने थोड़ा फ्रंट थोड़ा पुढे गाडी अण्णा तुम्ही या ना इकडे. नाही हमारी शुभकामनाएं बहुत बहुत.
मुकुट शोभा तो बरा सुमतीनो पूरे धरणी जय देव जय मंगल मूर्ति हो श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना जय देव लंबोदर पीतांबर भड़िवर बंधन सरल सोंड बकर तुंड त्रिनयना धावे निर्वाणी धावे सुरवर जय मंगल मूर्ति हो श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव मंगल मूर्ति गणपति बप्पा आप आरती लिए ना तोरण घे वाला
पोलीस आम्ही थांबतो हो दादा. नमस्कार. गणपती उत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज एक खूप आनंदी असं प्रसन्न वातावरण इथे आहे. अतिशय चांगलं नियोजन या सगळ्या ज्या सहकारी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मंडळाच्या केल्या त्यांचं मी मनापासून कौतुक करते, आभार मानते. आणि जसं इथे प्रत्येक कार्यकर्ता प्रेमाने आलाय तसे पोलीसही आलेले आहेत, त्या सगळ्या पोलिसांचे आभार मानते. आणि सगळ्या भक्तांना असाच बाप्पाचा आशीर्वाद राहू दे आणि आपलं राज्य आणि देश सुख समृद्धी आणि शांतता सगळ्यांना लाभू दे एवढीच बाप्पाची चरणी प्रार्थना करते. गणपती बाप्पा मोरया. निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. ते बघ बघितलं.
कॅमेरा
नमस्ते अस्तु गंगोराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः।
गणपति बाप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया। आज पुणे डबरू सेठ के अंदर हम पधारे हैं और आज पप्पा के दर्शन करके इतनी आत्मा प्रसन्न हुई है। मैं सभी देशवासियों को महाराष्ट्र की तरफ से, पप्पा की तरफ से गणेश उत्सव की ढेर सारी शुभकामनाएं। और जो भी मतलब महाराष्ट्र में इस समय में आता है वो पप्पा की भक्ति में, पप्पा के प्यार में हो जाता है। महाराष्ट्र में आने के बाद में हमारे को हिंदुस्तान के अंदर जो कल्चर हमारा आदि अनादि काल से स्वयं भगवान शिव से चलाया गया है कि सबसे प्रथम पूजा, तो सबसे प्रथम पूजा अगर जो आपको विधि पूर्वक से देखने के लिए मिलती है तो वो एक महाराष्ट्र है। हर हर महादेव, जय श्रीनाथ जी की। गणराज समर्थो सुखकरता कृतहरता वरदा विघ्नाची पुरवी पुरवी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठील प्रेमाळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पुरती
गणपती बाप्पा मंगलमूर्ती. एक मिनिट इकडे इकडे एक मिनिट एक मिनिट स्टार्ट. काय शुभेच्छा द्या. आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला मी सहकुटुंब इथे आलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे आमची परंपरा आहे की दगडूशेठचं दर्शन करायचं, मंडईचं दर्शन, मानाचे गणपती आणि दत्ताचं दर्शन करून आम्ही जातो. त्याप्रमाणे आज इथे बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि बाप्पाकडे प्रार्थना केलेली आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना सलोख्याने सुखी संपन्न आयुष्य द्यावं बाप्पानी आणि पुढच्या काळामधल्या सगळ्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर कराव्यात. गणपतीचं काढू का? कोणाची वाटते? समर्थ हरता दुःखहरता वारता दुःखनाची पुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उडिशेंदुराची कंठी धगे वाळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय दर्शन मात्रे माना कामना प्रती जय देव रक्त भरा गौरी कुमारा चंदनाची मुठी कुमकुमकेश्वरा हिरे जडित मुकुटा शोभा तोबारा सुमती नुपुरे जय देव जय मंगलमूर्ते हा श्री मंगलमूर्ते दर्शन मात्रे माना कामना प्रती जय देव लंबोदर पीतांबर गिरिजा नंदना सरस्वना वक्रा दुंधत्ते नयना दास रामाचा वटवा हे सजना संकटी पावावे रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ते दर्शन मात्रे मन कामना प्रती जय देव मंगलमूर्ती मोरया. आज अत्यंत आनंद होतो आहे. दरवर्षीप्रमाणे दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव कार्यक्रमाला मी दर्शन घ्यायला या ठिकाणी आलो आहे. आमचे आमदार हेमंत रासनेजी आणि आम्ही राजेश पांडेजी आणि आमचे संपूर्ण सुशील मंडळीजी आणि सर्व लोकांनी
मनोभावे आम्ही पूजा केलेली आहे, आरती केलेली आहे आणि गणरायाला प्रार्थना केली आहे की या महाराष्ट्राला सुखी समृद्ध राहू दे, या महाराष्ट्रावर कुठलेही संकट येऊ देऊ नको आणि सर्वांचं जीवन मंगलमय राहू दे अशी गणरायाला प्रार्थना केली. थँक्यू सर. काय करू आनंद बाजूले साईडला रेडी सर रेडी गुरवे गुरवे प्रेम कृपादयाचे सर्वांगे सुंदर उदचेंदोराचे खंडी जळके बाल मुक्ता बळाचे जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन हरे
बाईट घ्यायची मैं अपने आप को बहुत खुश नसीब समझता हूँ कि ये दूसरी बार मुझे आने का मौका मिला इस दगड़ू सेठ के दरबार में, गणपति के दरबार में। और सब कुछ गणपति ही चलाते हैं और इसी बात पे मैं आप सबको गणपति की शुभकामनाएं देना चाहता हूँ। और आने वाले समय में आप, आपकी फैमिलीज सब पूरी तरीके से फूले फले और खुशियां मनाए। और इसी बात पे गणपति बापा मोरया। गणपती बाप्पाचा एक मिनिट एक मिनिट गणेश उत्सवाच्या निमित्तानं अतिशय प्रसिद्ध आणि नवसाला पावणारा दगडूशेठ गणपती याचं मनभावे दर्शन कुटुंबियासहित आणि आरती देखील केलेली आहे. चित्रपटानं
प्रत्येक महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला भक्ताला दगडूशेठ हलवाईच्या गणपतीला यावं, नतमस्तक व्हावं, आमच्या मनातली मनोकामना सांगाव्यात आणि त्याप्रमाणे व्हावं असं अतिशय लोकप्रिय आणि लोकांच्या मनामनातलं हे दगडूशेठ हलवाई गणपती आणि गणेशोत्सवामध्ये अतिशय प्रचंड असा जनतेचा सागर या मंदिराकडे आकृष्ट होत असताना तो पाहतो. मी देखील माझ्या कुटुंबियासहित हे अतिशय मनोभावे दर्शन घेतलेले आणि त्यांच्या चरणी मनोकामना देखील व्यक्त केलेली आहे. निश्चितच अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण अप्पा मोरया काही ना आज दर्शन घेतलंय, खूप मस्त वाटतंय. सिनेमा येतोय 19 सप्टेंबरला, आजची बातमी त्याच्या निमित्ताने आहे. पण आज ज्या पद्धतीची गर्दी आहे आणि ज्या पद्धती सरांनी आणि सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी आपुलकीने सगळ्याच मराठी कलाकारांना जे प्रेमाने आपुलकीने वागवतात बरं वाटतंय. आणि असंच प्रेम प्रत्येकावर ठेव एवढंच म्हणणं आहे. कमाल आहे, हे वातावरण खूप कमाल आहे. मध्ये नका घालू हात नमस्कार, मी लाची पुणे कम्युनिटी प्रेझेंटेटिव्ह. सालाबारप्रमाणे याही वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे यांनी मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट यांना हे आग्रहाची विनंती आणि हा सन्मान दरवर्षी देण्यात येतो. दुसरी गोष्ट अशी, गणपती चरणी आणि श्रींच्या चरणी ही प्रार्थना आहे की सर्वांना सुखाचं ठेव, समाधानाचं ठेव. आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट जे काही मोहीम राबवत आहेत, प्रत्येक लोकांमध्ये कॅन्सर पीडित झालं किंवा HIV ग्रस्त झालं किंबहुना कुठली छोटी मोठी मोहीम जी श्रीमंत दगडूशेठ हलवाई आपल्या लोकांसाठी चालवत आहेत, यासाठी आम्ही पण त्यांच्या पाठीशी उभे आहे. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. आणि त्यांची साथ अशीच आम्हाला सदैव लाभत राहावं ही श्रींच्या चरणी प्रार्थना. जय गणेश. आम्ही मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आलेलो आहे. हे सगळं आमच्या किन्नर लोकांची आरती दरवर्षी होत असते आणि ह्याही वर्षी पार पडली. बाप्पा सगळ्यांना सुखाच्या ठेवू आणि गणपती बाप्पाच्या दयाने आमच्या किन्नर लोक पुण्याचे जेवढे आहे बाप्पाच्या दयाने त्यांना खूप आशीर्वाद राहू द्या. आणि आमचे पुणेवासी त्यांना त्यांच्यावर पण डोक्यावर आमच्या बाप्पाचा हात राहू द्या. गजानना दुःख करता वार्ता वेदनाचे नुर्वे पुरवे प्रेम जयाचे सर्वांगी सुंदर उदिशेंदुराचे मुक्ता फळाचे. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे माना कामना पुरते. जय देव चंदनाची ओटे कुंकुमेश्वरा हिरे गडता मुकुटा शोभा तुम्हारा ऋणते नोर चरणी रागया. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे माना कामना पुरते. जय देव लंबोदर नैना सहस्रामाचा वट्टा हे सदना संकटी पावावे निर्माणी रक्षावे सुंदर वंदना. जय देव दर्शन मात्रे मानो कामना पुरते. जय देव
रामकृष्ण हरी संत तुकाराम महाराज संस्थांतर्फे ही आरती करण्यात आलेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी, एकनाथ महाराजांनी, नामदेव महाराजांनी, तुकाराम महाराजांनी गणेशाचा आनंद वर्णन केलेले. ज्ञानेश्वर म्हणतात ओम नमो अध्याय वेद प्रतिपादे जय जय सहस्वी आत्मा देवा तूची गणेश, जे गणेशाला वंदन करून आवर्जून म्हणतात. तेच तुकाराम म्हणतात ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. हे आकार उकार मकारात्मक असा गणपती वर्षाला परिपूर्ण. त्याचं म्हणणं तुका म्हणे पहा व्यसनच्या खुणा, हा व्यसनच्या खुणामध्ये आवर्जून पाहण्यासारखी गणेशाची जीवनाचं दुःख हरण करणारा, आमच्या जीवनाला आनंद देणारा असा गणपतीचं मला सगळ्यांना आद्य दर्शन झालं. संत तुकाराम महाराज संस्थांतर्फे ज्यांनी आम्हाला नियोजन केलं, आम्ही त्यांचं सगळं धन्यवाद आहोत, आभार. रामकृष्ण हरी संत तुकाराम महाराज संस्थांतर्फे ही आरती करण्यात आलेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी, एकनाथ महाराजांनी, नामदेव महाराजांनी, तुकाराम महाराजांनी गणेशाचा आनंद वर्णन केलेले. ज्ञानेश्वर म्हणतात ओम नमो अध्याय वेद प्रतिपादे जय जय सहस्वी आत्मा देवा तूची गणेश, जे गणेशाला वंदन करून आवर्जून म्हणतात. तेच तुकाराम म्हणतात ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. हे आकार उकार मकारात्मक असा गणपती वर्षाला परिपूर्ण. त्याचं म्हणणं तुका म्हणे पहा व्यसनच्या खुणा, हा व्यसनच्या खुणामध्ये आवर्जून पाहण्यासारखी गणेशाची जीवनाचं दुःख हरण करणारा, आमच्या जीवनाला आनंद देणारा असा गणपतीचं मला सगळ्यांना आद्य दर्शन झालं. संत तुकाराम महाराज संस्थांतर्फे ज्यांनी आम्हाला नियोजन केलं, आम्ही त्यांचं सगळं धन्यवाद आहोत, आभार. गणपती बाप्पा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. समर्थ सुख करता दुःख हरता वरता विघ्नाची पुरवी पुरवी प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर उडके नूराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे माना सर्वांना गुरुती जय देव तुझ गौरी कुमरा चंदनाची ओठी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋणझुरते नो पुरे चरणी गाजरिया जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे माना कर्म मात्रे जय देव वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे माना कामना पूर्ती कामना पूर्ती जय देव मंगल. सगळे नमस्कार झाला का? नमस्कार झाला. आणि सहित नमामि गणपती बाप्पा
निर्मित सकल श्रीमंत या शतकांपासून स्थापित झालेल्या या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला दर्शनाच्या निमित्ताने भेट देण्यासाठी मी सहकुटुंब गेले 42 वर्ष या ठिकाणी येतोय। इथे आल्यावर चित्तवृत्ती तर प्रसन्न होतातच, पण भक्तिभावाने या गणरायाची आराधना केल्याच्या नंतर ज्या महाराष्ट्रासाठी आपण सुख मागत असतो ते मिळण्याचा एक आनंद त्या ठिकाणी त्या निमित्ताने मिळत असतो। हे जे विश्वस्त मंडळ आहे ते विश्वस्त मंडळाचे नेहमीच देखावे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात, पण त्याहीपेक्षा सामाजिक कार्यामध्ये दगडूशेठ उत्सव मंडळाने जी काही नेहमीच तत्परता दाखवलेली आहे यामध्ये त्यांचं कार्यसुद्धा खूप मोठंच निश्चितपणाने आहे, अभिमानास्पद आहे। मोबाइल एकदम सही सर्वांगी सुंदर सेंदुराची कंठे झळके मुक्ता फळाची
पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर पडिवर बंदरणा सरळ तोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वटवा हे सदना संकटी कामावे निर्वाणी रक्षावे सुरवर बंदरणा मंगलमूर्ती पूर्ती जय देव दरवर्षीप्रमाणे यंदाही दर्शनाला आलोय. यावर्षी थोडा उशीर झाला, जरा अडकलो होतो, पण रिवाज काही चुकलेला नाही. तो दरवर्षी प्रमाणे यंदाही आलेलो आहे आणि अप्रतिम असं दर्शन बाप्पाचं झालंय. आमचे सगळे जुने मित्र भेटले. माझ्या नवीन चित्रपटाची अख्खी टीम इथे माझ्या सोबत आहे आणि हा चित्रपट काय आहे हे लवकरच कळेल. आणि याच चित्रपटाच्या साठी मोठ्या प्रमाणात आपण पुढच्या वर्षी इथेच भेटू, पण काहीतरी लवकरच भव्य दिव्य असं प्रेक्षकांना बघायला मिळेल. एवढंच बोलतो. गणपती बाप्पा मोरया. दर्शन मात्रे माना कामना पुरती जय देव रत्नखचिता भरा तुझ गौरी कुमारा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडिता मुकुट शोभा तो भरा ऋण झुणती नूपुरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे माना कामना पुरती जय देव सरळ सोंड वक्र कुंड त्रिनयना सहस्रमाता वटवा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे माना कामना पुरती जय देव गणपती बाप्पा सुंदर पुढे मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना मूर्ती जय देव रत्नाभजिता कुमारा चंदनाचे ओढे कुमकुम केशरा हिरे जरिता मुकुट शोभा शोभरा ऋणधुणदेन बोरे धरणी घागरी जय देव मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दांबर बंधना रामाचा वडवा हे सदना संकटी बाबावे दर्शन मात्रे मन भावना पुरते जय देव मंगल मूर्ती जय देव जय मंगल मूर्ते हो श्री मंगल मूर्ते दर्शन मात्रे मना कामना पुरते जय देव लंबोदर पीतांबर पडिवर बंदना त्रिनयना दास रामाचा वटवा हे सदना संकटी बाबावे निर्वाणी रक्षावे दर्शन मात्रे मना कामना पुरते
आज दगडूशेठ गणपतीच्या इथे दर्शनाला आलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बाप्पाच्या दर्शनाचा लाभ मला मिळाला. सगळे जेवढे आपले ट्रस्टचे मेंबर आहेत त्यांच्या सहकार्याने आणि जी संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या जनतेची जी एक आपली एक इच्छा असते की एकदा तरी आपण गणपती बाप्पाचं दर्शन इथे म्हणाले घेतलं पाहिजे आणि खूप चांगल्या पद्धतीच्या व्यवस्था इथे ट्रस्टच्या माध्यमातून केलेल्या आहे की कुठेही भाविकांची गैरसोय होणार नाही. माझ्याकडनं सगळ्या ट्रस्टच्या लोकांना सगळ्या भाविकांना खूप शुभेच्छा. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाचे नुरवे पुरवे प्रेम कृपा जयाचे सर्वांगे धंदा मुक्ता फळांचे जय देव जय मंगलमूर्ते श्री मंगलमूर्ते दर्शन मात्रे मन कामना पूर्ते जय देव जय मंगलमूर्ते हो श्री मंगलमूर्ते दर्शन मात्रे मन कामना पूर्ते जय देव जय. बहुत फाटा जाऊ दे. चैतन्य आनंद उत्साह
या दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाकरता मी गेले जवळजवळ 30 वर्ष येते आणि या सगळ्या यांचे जे ट्रस्ट आहे त्यांचे ट्रस्टीज आहेत सूर्यवंशी साहेब त्यांची फॅमिली आणि बाकीचे सगळं मंडळ आहे सगळ्यांना आमच्या हार्दिक शुभेच्छा आणि ज्या तऱ्हेने हा दगडूशेठ ट्रस्ट जो आहे तो इतकी अतिशय चांगली सामाजिक कार्य करतोय वेगळे वेगळे जे त्यांचे प्रोजेक्ट्स आहेत त्याकरता त्यांना सगळ्यांना बेस्ट विशेष श्रीमंत दगडूशेठ हलवाई या गणपती संस्थानला माझ्या खूप शुभेच्छा आणि आज इथे येऊन दर्शन झालं अतिशय आनंद होतो कारण की पहिल्यांदा असं झालं की गणपतीच्या 10 दिवसात मला नागपूर इथे येऊन दर्शन घेता आलं गणपतीची कृपा धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. बाप्पा चालले गावाला चैन पडे ना आम्हाला. बाप्पा चालले गावाला चैन पडे ना आम्हाला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. बाप्पा चालले गावाला, बाप्पा चालले गावाला, मंगल मूर्ती गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. मागाशी लय गर्दी होती दादा तुम्ही आधी नाही बोलला
दादा आज अनंत चतुर्दशी आहे, तुम्ही सुद्धा आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मंगलमय वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे. बघता बघता 10 दिवस गणरायाचं आगमन होऊन झाले आणि आज गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा पद्धतीनं सगळ्यांच्या मनामध्ये तोंडामध्ये ते वाक्य येण्याचा दिवस उजाडलेला आहे. सर्वांनी खूप उत्साहाने ह्या गणेशोत्सवामध्ये भाग घेतला. त्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचा प्रयत्न पोलीस दलांनी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी केला. अनेक गणेश मंडळांनी त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सर्व सहकाऱ्यांनी देखील त्यामध्ये आत्तापर्यंत तरी अतिशय व्यवस्थित सहकार्य केलेलं आहे. आज विसर्जनाची मिरवणूक महाराष्ट्रात नव्हे तर अनेक ठिकाणी सगळीकडेच निघणार आहे आणि त्या विसर्जनाची मिरवणूक निघत असताना पुणेकरांनी किंवा वेगवेगळ्या मंडळांनी अशी अपेक्षा केलेली आहे, आपले मानाचे जे 5 गणपती असतात त्याची सुरुवात ही वेळेमध्ये व्हावी 9, 9:30 पर्यंत आणि 24 तासाच्या आत सगळ्या मिरवणुका पार पाडल्या जाव्यात, त्याच्यात व्यवस्थितपणे विसर्जन व्हावं. ह्यावेळेस अनेकदा अनेक सन्माननीय लोकप्रतिनिधींनी CPंनी पोलीस यंत्रणेनी यांच्याबरोबर चर्चा केली मंडळांच्याबरोबर आणि त्यांना विनंती केली की बाबा यामध्ये काही खूप मोठ्या प्रमाणावर तिथं विलंब लागतो आणि बाकीचे मंडळ मग कंटाळून जातात किंवा ते म्हणतात किंवा आम्हाला पुढं जायचं आहे पण आम्हाला तुम्ही पुढं का जाऊन देत नाही, अशा थोडीशी चर्चा ही ह्यावेळेस निर्माण झाली. परंतु सगळ्यांनी मग एकवाक्यता केली आणि आपण जरा लवकर मिरवणूक सुरू करू, मानाचे गणपती लवकर त्या ठिकाणी सुरुवात करतील आणि साधारण ते गणपती गेल्यानंतर बाकीचे गणपती त्याच्यामध्ये सहभागी होतील. वेगवेगळ्या प्रकारच्या मिरवणुका असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळी मंडळं जी आहेत, काही जणं रोषणाई करतात, ते अंधार पडल्यानंतर ती व्यवस्थितपणे दिसते म्हणजे लाईट्स वगैरे त्यांच्या असतात. तर जे देखावे अंधार पडायच्या आत विसर्जन झाले पाहिजेत, ज्याच्यात रोषणाई नसते, देखावे असतात, अशा पद्धतीनं हे सगळे संध्याकाळपर्यंत पूर्णत्वाला जावे आणि मग नंतर जे वेगवेगळ्या पद्धतीचं लाईटिंग असतं त्याच्या मिरवणुका त्याच्यातनं सहभागी व्हाव्यात, असं साधारण नियोजन करण्याचा प्रयत्न आमच्या पोलीस यंत्रणेने केलेला आहे. त्याला आत्तापर्यंत तरी सगळ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. आज एकंदरीत वातावरण पण सगळ्या राज्यामध्ये चांगलं राहिलेलं आहे. पावसाने काही भागामध्ये कहर केला, काही भागामध्ये जास्त पाऊस पडला, तिथं आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं. काही ठिकाणी पाणी जास्त मोठ्या प्रमाणावर आल्यामुळं काही भागात घरं पण बाधित झाली, बरीच कुटुंब बाधित झाली, परंतु त्यांना त्याच्यातून मदत करण्याची भूमिका ही आमच्या सरकारने घेतलेली होती आणि तशा प्रकारच्या सूचना पण दिलेल्या होत्या, तशा प्रकारची कारवाई पण झालेली आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे मराठवाड्यामध्ये नांदेड असेल किंवा असा काही भाग असेल त्या भागामध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर असं ढगफुटीसारखे पाणी आलं, पाऊस पडला आणि त्याच्यातनं पूर आले आणि त्याच्यात मोठं नुकसान झालं. ह्याचे सगळे पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. माझा तमाम जनतेला, नागरिकांना मनापासून धन्यवाद द्यायचे, आभार मानायचे की त्यांनी आजपर्यंत 9 दिवस अतिशय उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, मंगलमय वातावरणामध्ये गणेशोत्सव साजरा केलेला आहे. अनेकांनी आपापल्या घरी पण देखील गणेशोत्सव साजरा केलेला आहे आणि आज त्याचा समारोप देखील, विसर्जन देखील अतिशय व्यवस्थितपणे पर्यावरणाचा पूर्णपणे विचार करून आपण आवाहन केलेलं आहे की साधारण 6 फुटाच्या आतले उंचीचे जे गणपती आहेत ते आपण कृत्रिम जे काही तलाव केलेले आहेत किंवा व्यवस्था केलेली आहे त्याच्यात त्यांनी विसर्जन करावं. मोठे गणपती हे मुंबईसारख्या ठिकाणी ते नेहमीच समुद्रात, मग आपल्या गिरगाव चौपाटी असेल किंवा दादर चौपाटी असेल, अशा वेगवेगळ्या जुहू चौपाटी असेल, ह्या भागामध्ये लोक विसर्जन करत असतात आणि त्याच्यात बारकाईनं लक्ष ठेवून आम्ही सगळेजण आहोत. शेवटच्या क्षणी ढोल ताशा जे पथक आहे यांची मर्यादा ही पुणे पोलिसांनी
कमी केली आहे, म्हणजे जेवढे ढोल पाहिजे तेवढे वाजवा. एक संख्या मिनिट, वाढवा. पोलिसांनी कमी केलेली नाही रे बाबा. नियम- ती कोर्टाने तशा पद्धतीनं आदेश दिलेले आहेत. आपण न्यायव्यवस्था सांगती तशा पद्धतीनं त्या आदेशाचं पालन करतो. हे आपलं संविधानाने, घटनेने, कायद्याने आपल्याला सगळ्यांना शिकवलेलं आहे. आणि त्याच्यावर ते आदेश ज्यावेळेस येतात त्यावेळेस पोलीस यंत्रणेला त्या आदेशाचं पालन करावं लागतं. आणि ते पालन करण्याच्या करता वेगवेगळ्या मंडळांना प्रवृत्त करावं लागतं, समजावून सांगावं लागतं. ते काम आमच्या पोलीस यंत्रणेने केलेलं आहे. निर्बंध शिथिल केलेले आहेत, म्हणजे 2 पथकाऐवजी तुम्ही कितीही पथक अरे बाबा, त्याच्यात मिरवणूक रेंगाळणार नाही का? नाही, त्यामध्ये आपण काही काही चौक आहेत ना महत्त्वाचे. तिथं ज्यावेळेस अशी पथक, लेझिम पथक असेल, ढोल पथक असेल, वेगवेगळी पथक हे थांबतात आणि ते त्यांचा एक खेळ तिथं करतात. म्हणजे तेवढा कार्यक्रम होईपर्यंत ते पुढं सरकत नाही. आपण त्यांना विनंती केलेली आहे की असं करू नका. तुम्ही तुमचं चालत चालतच तुमचा लेझिम असेल, ढोल असेल, या पद्धतीनं ते चालू म्हणजे चालत चालतच ह्या सगळ्या गोष्टी करा असं आपण आव्हान केलेलं आहे. त्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिला. मिटिंग बऱ्याच झाल्या, वेगवेगळ्या स्तरावर झाल्या आणि त्याच्यात एक झालं, सर्वच वेगवेगळ्या मंडळांची आणि वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे नेते आहेत, ह्या सगळ्यांचं एकमत ह्या बाबतीमध्ये झाल्यामुळं त्याला काही फाटे फुटायचं कारण नाही. कधी कधी एकाने एक सांगितलं आणि दुसऱ्याने दुसरं सांगितलं तर मग मतभेद पुढं येतात आणि मग त्याच्यातून नवीन प्रश्न आमच्या पोलीस यंत्रणेच्या समोर निर्माण होतात. काल तुम्ही फेसबुक पोस्ट करून सगळ्या सोलापूरच्या घटना स्पष्ट केलेल्या आहेत. काल नानापेठेमध्ये नानापेठेमध्ये
शनिवारपासून